रमामि तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. मला खरं तर आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करायचे आहेत. समर्थांबद्दल समर्थांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि संत समागम व्यासपीठाचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनाही मला नमस्कार करायचा आहे. मला खरंच विशेष वाटतंय की काही कारणांमुळे आज आपली वेळ चुकली. नांदेडचे माननीय जिल्हाधिकारी यांनी एक तातडीची बैठक दुपारी लावली. मला वाटलं ती बैठक संपेल 2 वाजेपर्यंत, 1ची वेळ होती. पण 1:30 पावणे 2ला चालू झालेली बैठक उठूनही येता येईना. मनात सारखी हुरहुर होती की आज समर्थांच्या सेवेमध्ये खंड पडतो आहे. पण तिथं बसल्या बसल्या मनात असाही विचार आला, ज्या कारणासाठी ही बैठक लागलेली आहे त्या बैठकीत आपलं असणं हेही तेवढंच गरजेचं आहे. सध्याच्या या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात ही बैठक लागली होती. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यात केरळमध्ये एका हत्तीनीच्या तोंडामध्ये खायला देण्याच्या निमित्ताने फटाके फोडण्यात आले. सगळं तोंड भाजलं, फुटलं तोंड अक्षरशः. आणि ती हत्ती निघाली आणि तिने नदीमध्ये उभा राहून आपला प्राणत्याग केला. सज्जनाहो, सगळ्या संतांनी प्राणीमात्रांवर प्रेम करावं. त्यांच्या जीवन चरित्रात असे प्रसंग उभे करून आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे. 2 दिवसाखाली औरंगाबादला एका श्वानाला मोटरसायकलला बांधून 1-2 किलोमीटर फरफटत पळवण्यात आलं. त्याचेही पडसाद त्या पडसादांच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक होती. समर्थांच्या चरित्रात अनेक प्रसंग येतात की त्यांनी प्राण्यांवर त्यांचं असलेलं प्रेम, जिव्हाळा त्यातून व्यक्त होतो. एक बोका होता समर्थांच्या सोबत.
आणि कुणीतरी एके दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये तिखट घातलं. समर्थ त्याला शोधत होते जेवायच्या वेळेला. राम बोका कुठे गेला, राम बोका कुठे गेला. आवाज दिल्यानंतर तो आला, पण त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं आणि दोन्ही डोळे बंद होते. समर्थांनी डोळे धुतले, डोळ्यामध्ये चांगलं तूप घातलं. आपल्याला संतांच्या चरित्रातून असा संदेश मिळतो. म्हणून मी जेव्हा त्या बैठकीत होतो आणि मला असं वाटत होतं की आज आपली समर्थांची सेवा खंडित होतीये. एका बाजूनी मनात हुरहुरही होती आणि एका बाजूनी त्या बैठकीचं महत्त्वही होतं. मी घरी आलो, 3:20 3:25 झाले असतील आणि गुरुजींना फोन केला. त्यांचा मेसेज पडलेला होता मला. मी फोन केला तर ते म्हणाले बऱ्याच जणांनी चौकशी केली आहे, त्यामुळे तुम्ही 4 ते 5 घ्यायला काहीच हरकत नाही. मला मनातून मोठा आनंद झाला. आपल्या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. असं आहे की मी तो हमाल धन्याचा माल वाहतो आहे, तो तुमच्यापर्यंत आणून सोडायचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की पोस्टमनचं काय काम असतं. पोस्टमन अनेक टपाला अनेक पाकिटा पत्र आपल्याला आणून देतो, त्याला त्याचा पगारही मिळत असतो. पण पोस्टमनला दिवाळी आली की आपल्याकडनं पोस्ट मिळेल ही अपेक्षाही असते. तशी की आज दासबोधावर निरूपण होत नाहीये, ही माझ्यासारख्या पोस्टमनसाठी आपण दिलेली पोस्ट आहे. धन्यवाद. सज्जनो, काल आपण ग्रंथराज दासबोधाच्या मोक्ष लक्षण या समासाचा विचार केला. त्या अगोदर आपण दुष्चित निरूपण पाहिलं की साधना करीत असताना काय आडवं येतं तर दुष्चितपणा माणसाचा आडवा येतो. त्यामध्ये आळस, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा निद्रा. आणि यामुळे आपली सगळी साधना जी आहे तर ती लयाला जाते किंवा आपण साधनेच्या वाटेवरून बाहेर पडतो, पदच्युत होतो. आणि ही साधना होत असताना शेवटी आपल्याला काय तर काय मिळवायचं तर मोक्ष मिळवायचा. समर्थांनी त्या शिष्याला सांगितलं की ज्यांनी विचारलं होतं मोक्ष लाभे किता दिवशी हे माझं निरोप आवे. शिष्य असं म्हणतोय की स्वामी आपण सांगितलेली मार्गावरून आम्ही चाललो आहोत, साधना करतो आहोत, आपल्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, चिंतन करतो आहोत. आता मला सांगा की मोक्ष किती दिवसात मिळेल? काही वर्ष लागतील का? काही जन्म लागतील का? समर्थांनी या समासाच्या शेवटी अत्यंत सुरेख उत्तर दिलंय. समर्थ म्हणतात सावध, साक्षेपी आणि दक्ष. दुश्चितपणा काढून टाकण्यासाठी हे 3 गोष्टी आहेत. सावध असलं पाहिजे, साक्षेपी म्हणजे प्रयत्नवादी असलं पाहिजे, आणि दक्ष सजग जागरूक असलं पाहिजे. समर्थ म्हणतात तयास तत्काळची मोक्ष. त्याला मोक्षासाठी वाट पाहण्याची गरज नाही, पण त्याची त्याच्या सद्गुरूंच्या वचनांवर दृढ निष्ठा हवी आहे. आणि त्यानंतरचा जो समास येतो 8वा दशक 7वा समास, तो समास आहे मोक्ष लक्षण. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं आहे त्याचं लक्षण काय?
त्याची परिभाषा काय आहे, ते कसं समजून घेता येईल मला की मला मोक्ष मिळाला? आणि समर्थांनी पुढे मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपल्याला जे विवेचन केलं त्यामध्ये घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश हे जसं आकाशाचे 4 प्रकार सांगितले तसे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मळ आत्मा असे आत्म्याचे 4 प्रकार सांगितले. पिंडी ते ब्रह्मांडी हा जो वाक्प्रचार आहे तर तो समर्थांनी या समासामध्ये आपल्याला समजावून सांगितला. आणि समर्थ म्हणतात की आपणच आपला बंधू आहोत, आपणच आपला सखा आहोत, आपणच आपला मित्र आहोत आणि आपणच आपला शत्रू देखील आहोत. आम्ही जर दुश्चितपणा आमच्या अंगी बाणवला किंवा आमच्या अंगाला चिकटवू दिला तर आमच्यासारखा आत्मघातकी कोणी नाहीये. म्हणून समर्थ म्हणतात की तूच तुझा मित्र आहेस, तुझा भाऊ आहेस, तूच तुझा शत्रू आहेस. आपल्याला माहिती आहे की काही वर्षांपूर्वी जीवन विद्या प्रकाशन सद्गुरू वामनराव पै त्यांची अनेक पुस्तकही उपलब्ध आहेत आणि एक मोठी संस्था जीवन विद्येच्या नावाने या समाजाच्या उद्धारासाठी, आत्मोन्नतीसाठी प्रयत्न करते आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं ते घोषवाक्य होतं जीवन विद्या मिशन. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगतात की आपणच आपल्या नरदेहाच्या अंतिम उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो आणि आपणच त्याला कारणीभूत आहोत. आणि समर्थ असं सांगतात की आत्म्याच्या ठिकाणी कसलेही बंधन नाहीये. बंधन आपण ते निर्माण करून घेतो. एक संपलं, दुसरं संपलं, तिसरं संपलं, चौथं. आपल्याला त्या कोशामध्येच राहायची सवय. रेशमाचा किडा माहिती आहे आपल्याला काय करतो? तो आपल्या भोवती एक कोश गुंफतो, एक कोश तयार करतो आणि शेवटी त्या कोशामध्ये तो मरून जातो, कारण बाहेर पडू नाही शकत. समर्थ म्हणतात बद्ध मोक्ष दोन्ही नाही. आत्म्याला बद्ध अवस्था किंवा मोक्ष अवस्था ही नाहीये, ती या देहासाठी आहे. मग जर मला ती माझा आत्मा किंवा मी म्हणजे ते माझं मूळ स्वरूप आहे याचा जो विसर पडलेला आहे, समर्थ या ठिकाणी पुन्हा त्याचं स्मरण देतात आणि सांगतात की जन्म मृत्यू हे आत्म्याच्या ठिकाणी लागू होत नाही, ते या पंचभौतिक देहासाठी आहे. आणि पुढचा समास जो आहे तर तो आहे आत्मदर्शन, दशक 8, समास 8. मला माझं स्वरूप समजलं पाहिजे याचं विवेचन समर्थांनी या समासात केलेलं आहे. आत्म म्हणजे माझं दर्शन. आता मी जर आरशाच्या समोर जाऊन उभा राहिलो तर मला दर्शन होईल का नाही? पण ते माझं खरं दर्शन आहे का? माझ्या मूळ स्वरूपाचं दर्शन आहे का? तसं नाहीये. माझं जे मूळ स्वरूप आहे ते या पंचभौतिक देहापेक्षा वेगळं आहे. माझ्या अंगातला हा शर्ट माझा आहे असं मी म्हणतो. माझ्या अंगावर घातलेला शर्ट हा माझा आहे मी असं म्हणतो, परंतु शर्ट काही मी नाहीये.
मी वापरतो जो चष्मा आहे तो माझा चष्मा आहे असं मी म्हणतो, पण तो चष्मा म्हणजे मी नव्हे. ज्या मोबाईलच्या द्वारे मी आपणापर्यंत पोहोचतो आहे तो मोबाईल माझा आहे, पण मोबाईल म्हणजे मी नव्हे. हा विचार समर्थ रामदास आत्मदर्शन या समासात आपल्याला घडवून देत आहेत. सज्जनो, विषय तसा सोपा नाहीये, पण समजून घेता येतो. आणि समर्थांनी आपल्याला समजून देण्यासाठी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, अनेक दृष्टांत दिलेले आहेत. जो मी 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 अशी मान हलवत असतो ते समर्थ असं म्हणतात, पूजेच्या शेवटी आपण आपलं मस्तक देवाला वाहतो. या दोन गोष्टी आहेत. आपल्याला कल्पना आहे, पूजा झाली की आपण जे श्रीफळ ठेवलेलं असतं ते गुरुजी आपल्याला सांगतात की आता तुम्ही श्रीफळ फोडा, श्रीफळ वाढवा, म्हणजे त्याचा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवता येईल. आपण मंदिरामध्ये जातो, शनिवारी मोठी गर्दी असते शनी मंदिरामध्ये, मारुतीच्या मंदिरात लोक दर्शन घेतात, प्रदक्षिणा घालतात, हनुमान चालीसा वगैरे म्हणतात आणि बाहेर येऊन ते श्रीफळ वाढवतात, तो नारळ फोडतात आणि सगळ्यांना प्रसाद देतात. हे नारळ फोडणे कशाचं प्रतीक आहे? श्रीफळ वाढवणं कशाचं प्रतीक आहे? याला आपण मस्तक असं मानलेलं आहे आणि ते मी देवाच्या चरणी अर्पण केलेलं आहे. याचाच एक भाग म्हणून आपण जेव्हा आपली पूजा होते, अभिषेक होतो, तर आपण काय करतो? साष्टांग दंडवत घालतो, डोकं टेकवून नमस्कार करतो. समर्थ म्हणतात, तव नवविदा मध्ये सार आत्मनिवेदन थोर, तयचा करावा विचार स्वानुभव स्वये श्रीराम. आत्मनिवेदन आपण बघितलंय, नवविदा भक्ती आहे. या भक्ती मार्गामधून प्रत्येक भक्तीच्या टप्प्यावरून आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं, किंवा शेवटची जी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, तिचं आपलं अस्तित्व आपोआप गळून पडतं. काढावं लागत नाही, ते गळून पडतं. म्हणून समर्थ असं म्हणतात की आत्मनिवेदन ही भक्ती थोर आहे, किंवा आपण भगवंताला माझं निवेदन करणं, मी समर्पण होणं, अनन्य भावाने शरण जाणं, ही गोष्ट महत्वाची आहे. तयेचा करावा विचार स्वानुभव स्वये. आपण हा विचार केला पाहिजे की आम्ही श्रीफळ का वाढवतो, आम्ही नतमस्तक का होतो. भगवंता, तुझी यथासांग पूजा झालेली आहे, मी तुला समर्पित होत आहे, असा भाव साधकाच्या अंतःकरणात असतो. समर्थ पुढे म्हणतात, देवा समस्तक वाहती तैसी आहे निकट भक्ती, आत्मनिवेदनाची श्रीराम. देवास मस्तक वाहती, महत् पूजेच्या अंती. मोठी पूजा झाली. अहो, मोठी पूजा कशाला? सकाळी देवपूजा आटोपली, आपण काय करतो? आसनावरून खाली वागतो, पाठ असेल तर बाजूला करतो आणि देवघराच्या समोर आपण देवाच्या पुढे डोकं टेकवून नमस्कार करतो. समर्थ या ठिकाणी असं म्हणतात, देवास मस्तक वाहती, म्हणजे माझ्यातला जो मी आहे तो आपण देवाच्या समोर त्याला नतमस्तक करतो, त्याचं अस्तित्व संपवतो. भगवंताच्या जवळ गेल्यानंतर आता कशाची गरज आहे? काही लागणार नाही. ही निकट भक्ती आहे. आणि म्हणून समर्थांनी या ठिकाणी हा मी घालवणं म्हणजे
समर्थांनी या ठिकाणी पुन्हा या दशकामध्ये या मी पण विरहित साधनेचा पुनरुच्चार केलेला आहे. सज्जनांनो, आपल्याला माहिती आहे की दशक 6वा आम्ही तिथून सुरुवात केलेली आहे आणि त्याला मंगलाचरण झालं. का झालं मंगलाचरण? तर त्या दशकापासून समर्थांनी मी पण विरहित साधनेचा आयाम आम्हाला शिकवायला चालू केला. आणि परत या समासामध्ये 8वा दशक आहे, 8वा समास आहे. हे 3 समास ज्ञान दशक असं म्हणतात. या 3 दशकांना 6, 7, 8 या 3 दशकांना दासबोधातले ज्ञान दशक असं संबोधलं जातं. कारण ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आणि परिक्रमा समर्थ या 3 दशकांमध्ये आपल्याला उकलून दाखवत आहेत. या समासामध्ये परत समर्थांनी आत्मनिवेदन करणे, मस्तक देवाला वाहने हे संदर्भ देऊन मी पण विरहित साधनेचा पुनरुच्चार केलेला आहे. आपण हे 2 समास काढून बघितले पाहिजेत. दशक 6 समास 1, दशक 8 समास 8. आणि तुमच्या लक्षात येईल की तिथे जे समर्थांनी सांगितलं त्याचा पुनरुच्चार इथं केलेला आहे. आणि आपल्याला समर्थ सांगतात की आता तुझी त्या मुख्य देवाची ओळख झालेली आहे. तू त्याला मीच समर्पण केलेलं आहे. आता जे आत्मतत्व उरलेलं आहे ते आणि तू म्हणजे एक आहेस. सज्जनाओ, 2 दिवसाखालची गोष्ट आहे. मी आपल्याला एकदा मध्यंतरी म्हणालो की उपनिषद गंगा अशी धारावाहिक एक सिरियल दूरदर्शन दाखवत आहे. त्याचं परत आता पुन्हा एकदा प्रक्षेपण ते करतायत. संध्याकाळी 10 वाजता आपल्याला उपनिषदांमधल्या काही तत्वांचं कथा प्रसंग उभे करून त्या तत्वांची उकल आपल्या समोर केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की उपनिषद हे समजून घेण्यासाठी अवघड आहे. कारण उपनिषदांमध्ये त्या परमात्म्याचं परब्रह्म स्वरूपाचं अधिष्ठान आहे आणि त्याची प्रचिती किंवा त्याची साधना त्यामध्ये सांगितलेली आहे. आणि जे निर्विकार आहे, क्रियाहीन आहे, आकारहीन आहे, त्याला समजून घ्यायचं, त्याची प्रचिती घ्यायची अवघड काम आहे. उपनिषद हे काम करतात. मी एक प्रसंग पाहत होतो. हा जो आत्मदर्शन समास आहे, या आत्मदर्शनामध्ये समर्थांनी त्या परब्रह्म स्वरूपाचं दर्शन म्हणजे माझं दर्शन असं आपल्याला सांगितलंय. आणि शेवटी आपल्याला या ग्रंथाच्या अभ्यासातून किंवा समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासातून काय मिळवायचंय? हेच मिळवायचंय. आम्हाला आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये जे मिळतंय त्यात समाधानी राहून आत्मदर्शनापर्यंत आपल्याला जायचंय आणि ती साधना आम्हाला करायची आहे. त्या सिरियलमध्ये तैत्तिरीय उपनिषदाचा एक प्रसंग आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक सूत्र असं आहे की ते ब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, की जे आपण आज शिकतोच आहे. आता या 3 दशकामध्ये आपण शिकतो आहोत की ते सर्वत्र व्यापून आहे. या सगळ्या चराचर सृष्टीला व्यापून आहे. दुसरं सूत्र असं सांगतं की ते परब्रह्म स्वरूप सर्वत्र सर्वांना पाहत आहे. आणि तिसरं सूत्र असं सांगतं की मानवी जीवनाला, त्या जीवात्म्याला तो असा प्रवास करायला लावतो की तो त्याला कैवल्याची प्राप्ती मिळवून देतो. आता हे 3 मंत्र आहेत, 3 सूत्र आहेत. कथा काय सांगते त्या उपनिषदामध्ये?
फार सुरेख प्रसंग आहे. एक राजा आहे आणि त्याचा मुलगा आहे. राजा वार्धक्याकडे झुकलेला आहे आणि त्याचा जो मुलगा आहे तो नास्तिक आहे. राजवाड्यातली एक वृद्ध महिला ती अखंड श्रीकृष्णाचं गुणगान करतीये, श्रीकृष्णाचं नामस्मरण करतीये. हा जो राजपुत्र आहे त्या राजपुत्राला असं वाटतं की ही इथं खातीये फुकटचं. वाड्यावर बरेच वर्ष झाले ती राहतीये महालामध्ये, राजमहालात, आणि काम तर बाजूला राहिलं परंतु कायम ही श्रीकृष्णाचं नामस्मरण करतीये. आणि तो काय करतो की तिला एक दोन वेळा सांगतो पण ती ऐकत नाही. तेव्हा तो सेवकांना बोलवतो आणि तो म्हणतो की हिला कोठडीत टाकून द्या. तिला कोठडीत टाकण्यात येतं हे राजाला समजतं. राजाला वाईट वाटतं. राजा तिची सुटका करतो आणि तिला म्हणतो की तू राजमहालात राहू नकोस, तू बाहेर कुठेही राहा, मी तुझी व्यवस्था केलेली आहे. या पोरामुळे मला माझी नाचक्की होतीये, मला अपमान होतो आहे आणि मला न पटणाऱ्या गोष्टी तो करतो, म्हणून तू इथं न राहता तू बाहेर जाऊन राहा. काही दिवसानंतर हा राजा निजधामी जातो, मृत्यू पावतो. त्या मुलाचा राज्याभिषेक होतो आणि राज्याभिषेक होत असताना ती शपथ घ्यायची असते. मी ईश्वराला स्मरून अशी शपथ घेतो की, आता आपण त्यातले फार्स पाहतो, कुणी कुणाला स्मरून घेतो, कुणी कुणाला स्मरून घेतो. आणि जे ईश्वराला स्मरून घेतात ते तरी काय ईश्वराचं स्मरण ठेवतात, मोठा गहन प्रश्न आहे. पण या ठिकाणी तो राजपुत्र जो असतो तर तो राजपुत्र म्हणतो की थांबा, मी असं म्हणणार नाही, कुठे आहे तो तुमचा ईश्वर. मग प्रधानजी त्याला सांगतात की तो सर्वव्यापी आहे. तो म्हणला असल्या गोष्टीवर माझा विश्वास नाही, मला तो दाखवा, नाही तर मला दाखवा तरी, नाही तर मी शपथ घेणार नाही. आणि अक्षरशः तो निघून जातो. बघा तुम्ही, म्हणजे राजाचा शपथविधीचा समारंभ आहे आणि शपथविधी सोडून ते सगळं बाजूला सारून राजा निघून जातो. आता थोड्या दिवसानंतर तो राजपुत्र जो असतो तो प्रधानांना बोलवतो, मुख्य प्रधान, आणि त्यांना सांगतो की 15 दिवसाचा मी तुम्हाला वेळ देतो. 15 दिवसात जर तुम्ही मला त्या ईश्वराचं अस्तित्व नाही दाखवलं, तो सगळ्यांना पाहतो आहे हे नाही मला सिद्ध केलं, आणि तो जीवात्म्यापासून परमात्म्यापर्यंत प्रगती नाही करू शकत, असं जर तुम्ही मला नाही दाखवून दिलं तर मी देवळातल्या सगळ्या मूर्ती काढून टाकीन. आता मोठा प्रश्न निर्माण झाला, काय करायचं. मुख्य प्रधान दवंडी देतात, अनेक विद्वान त्या ठिकाणी येतात आणि राजपुत्र सभा भरवतो. अनेक जण वेगवेगळे तर्क लढवतात, वेद उपनिषद यामधलं त्याला सूत्ररूपाने सांगतात. त्याला म्हणतात की सूर्य चालतो आहे, चंद्र वेळेवर उगवतो आहे, ह्याच्या मागे कोण आहे, तीच शक्ती आहे. तो म्हणतो माझं समाधान नाहीये. असे अनेकविध दृष्टांत ती विद्वान मंडळी देतात. एक जण येऊन सांगतो की उपादान कारण आणि निमित्त कारण हा तो भगवंतच आहे. ज्याप्रमाणे आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये स्वप्न कुणी निर्माण केलं, मी. स्वप्नामध्ये कोण रमलोय, मी. असं भगवंताचं अस्तित्व आहे. असे अनेक प्रसंग, अनेक गोष्टी, अनेक तर्क त्या राजपुत्राच्या समोर मांडतात, परंतु राजपुत्राचं समाधान होत नाही. तो मुख्य प्रधानांना आदेश देतो की आता मी फक्त शेवटचे 2 दिवस तुम्हाला अजून वाढवून देतो. 2 दिवसात जर तुम्ही मला हे सिद्ध नाही करून दाखवलं तर राज्यातल्या, देशातल्या सगळ्या मंदिरांमधून मी त्या मूर्त्या काढून घेईन, हे थोतांड बंद करून टाकेन.
मुख्य प्रधान घरी येतात, चिंताग्रस्त असतात. त्यांची मुलगी त्यांना पाहते आणि ती मुलगी विचारते की बाबा काय अडचण आहे. तर ते सांगतात की राजपुत्र असा आहे, तरकट आहे, नास्तिक आहे आणि त्यांनी शपथविधी सुद्धा तो सोहळा केला नाही, शपथ सुद्धा घेतली नाही. म्हणाले मोठा प्रश्न, आता फक्त 2 दिवस राहिलेत. त्यांनी 2 दिवसाची मुभा दिली आहे आणि 2 दिवसानंतर देशातल्या सगळ्या मंदिरांमधून तो मूर्त्या काढून टाकणार आहे. ती म्हणते एवढंच आहे का? मुख्य प्रधानांना मोठं आश्चर्य वाटतं की एवढा जटिल प्रश्न आहे, देशामध्ये दवंडी पिटून लोक, विद्वान लोक, व्यासंगी लोक येऊन जर राजपुत्राचं समाधान करू शकत नाहीत तर ही लहान मुलगी काय करणार? ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, निवांत झोपा आणि उद्या मला घेऊन चला. पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबार भरतो, मोठी सभा भरते. लोकांना कुतूहल आहे की देशातले अनेक विद्वान या ठिकाणी येऊन गेले, परंतु राजाचं समाधान करू शकले नाही. आज ही मुलगी मुख्य प्रधानाची मुलगी आहे, ती काय समाधान करणार राजाचं? सगळी सभा तटस्थ झालेली आहे. ती मुलगी येते, राजा सिंहासनावर बसलेला आहे. मुलगी त्या दरबारात उभी राहते आणि ती म्हणते, मला तुमचे 3 प्रश्न मान्य आहेत, म्हणजे ऐकले आहेत. मला हे सिद्ध करण्यासाठी दूध द्या. राजा दूध मागवतो. सेवक दूध घेऊन येतात एका भांड्यामध्ये. सज्जनाओ, त्या मुलीने दिलेलं उत्तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी पडताळून पाहिलं पाहिजे. माझं मूळ स्वरूप काय आणि ते किती व्यापक आहे. ती मुलगी म्हणते, माझ्या हातात तुम्ही पाहिलंय काय दिलंय ते तुम्हीच दिलंय. काय आहे ते? राजपुत्र म्हणतो ते दूध आहे. ती म्हणते दूध आहे हे तर मला पण दिसतंय, पण मला यात लोणी दिसतंय आणि तूपही दिसतंय. यात आहे की नाही लोणी आणि तूप? तो राजपुत्र जरा विचारमग्न होतो आणि तो म्हणतो हो बरोबर आहे, त्यात लोणी आहे आणि तूप आहे. ती म्हणती लोणी आणि तूप दिसत नाहीये, पण प्रक्रिया केली तर तूप निघेल, त्याचं दर्शन होईल. तो म्हणतो हो होईल. ती म्हणते ईश्वराचं अस्तित्व हे असं आहे, ते दिसत नसलं म्हणजे ते नाही असं नाही म्हणता येत. त्याला एक प्रक्रिया आहे, त्याला एक साधना आहे आणि ती जर आपण साधनेने गेलो तर आपल्याला त्याचं नक्की दर्शन होतं आणि ते माझं स्वरूप आहे. प्रश्न दुसरा, ते कुणाकडे पाहत आहे? ते सर्वत्र पाहते आहे हे सिद्ध करायचंय. परब्रह्म स्वरूप सर्वत्र पाहत आहे हे पटवून देण्यासाठी ती मुलगी म्हणते, मला आता एक पेटवलेली मेणबत्ती आणून द्या. पेटवलेली मेणबत्ती आणली जाते, सभेतले दिवे मालवले जातात आणि ती म्हणते की आता ही मेणबत्ती कुणाकडे पाहत आहे? राजा म्हणतो सगळीकडे पाहतीये, सगळीकडे प्रकाश आहे. ती मुलगी म्हणते परब्रह्म स्वरूप हे असं आहे, ते सगळीकडे पाहत आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. तिसरा प्रश्न, की जीवात्म्यातून परमात्म्याकडे किंवा काहीही सत्ता नसताना सत्ता मिळवून देणारा, परब्रह्माची सत्ता मिळवून देणारं हे स्वरूप परब्रह्म स्वरूप आहे. तर ती राजाला म्हणते की मी तुझ्या प्रश्नाची उत्तरं देती आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी गुरु आहे आणि तू शिष्य आहेस. मान्य आहे का तुला? तो म्हणतो मला मान्य आहे. मग ती असं म्हणते की तू तुझं आसन मला दिलं पाहिजे, मी गुरु आहे आणि तू माझ्या समोर उभा राहिलं पाहिजे शिष्य म्हणून. तो मनाची व्यापकता आहे त्याच्याकडे, जशी चिकित्सक बुद्धी आहे तशी व्यापकताही आहे. तो म्हणतो ठीक आहे,
तो उठून ती मुलगी सभेमध्ये जिथं उभा होती तिथं तो राजपुत्र जातो आणि ती मुलगी त्या सिंहासनावर येऊन बसते. सज्जन हो, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणते, परब्रह्म स्वरूप हे असं करतं ज्याच्याजवळ काहीच नाही. एक सामान्य माणूस आहे मी, या देशाचा सामान्य नागरिक आहे, त्याला आज राज्यपद मिळाले, राजसिंहासन मिळाले. परब्रह्म स्वरूप हे असं आहे, जीवात्म्यापासून परमात्म्याच्या स्वरूप स्थितीपर्यंत ते स्थान त्याला मिळवून देत आहे. राजा म्हणतो मला मान्य आहे आणि त्याचं समाधान होतं. सज्जन हो, हा प्रसंग 2 दिवसाखालचा, म्हणजे डे बिफोर यस्टरडे, परवाच्या रात्रीचा आहे. तैत्तरीय उपनिषद आम्हाला हे सांगतं, समर्थ आत्मदर्शनामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगतायत? ते आत्मस्वरूप मला पाहता आलं पाहिजे, मला त्याची प्रचिती घेता आली पाहिजे. मग आम्हाला काही त्यासाठी साधना करावी लागेल, आम्हाला जे दिसत नाही त्यावर विश्वास ठेवावा लागेल. मग हे जे 3 प्रश्न आहेत, हे 3 प्रश्न या समासाला लागू पडतात. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे श्रीराम. मी जे काही बोलतो आहे ते शास्त्राच्या आधारे बोलतो आहे, यात अयुक्त काही नाही, सगळे युक्त आहे. आणि आता आत्मनिवेदन केलेलं आहे, देवाला मस्तक वाहिलेलं आहे. आता माझ्यातला मी संपलो, मी पण विरहित साधना. हा शब्द दशक 6 ते दशक 8 यामध्ये अनेक वेळा आलेला आहे. मी साधना करतो आहे नव्हे. महाराजांचे शिष्य काय सांगतात? महाराजांनी करून घेतलं. रामाचे भक्त काय म्हणतात? रामाने करून घेतलं. आपण काय म्हणतो? समर्थ करून घेत आहेत. ही साधना आणि ही धारणा आमची 24 तास आमच्या अंतःकरणात प्रदीप्त पाहिजे, फक्त निरूपणाला बसल्यानंतर नव्हे. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. निरूपण ऐकत असताना, प्रवचन करत असताना आमची वृत्ती कशी होते? सात्विक होते. स्थळत्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडे ना, तुझवी न रामा मज कंठ वेना. काय अर्थत आहे? खरंय का हो? हे समर्थांच्या बाबतीत असं होत असेल का? पण समर्थ त्यांच्या जागेवर आपल्याला घेतात, आपल्याला त्यांच्या जागेवर ठेवतात आणि आपली भूमिका म्हणून ते त्यांच्या कवनातून, त्यांच्या काव्यातून हे सगळं मांडत असतात. अशा परिस्थितीमध्ये समर्थांनी या समासामध्ये काही गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की ज्याचा आपण मागे विचार केला, अज्ञान, विपरीत ज्ञान, ज्ञान आणि विज्ञान, त्याचा संदर्भ परत या ठिकाणी समर्थांनी या समासामध्ये घेतलाय. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता थे मिथ्या विचार, मग मारणे काय श्रीराम. आता या ठिकाणी समर्थांनी अत्यंत मार्मिक पण अत्यंत गोप्य एक गुह्यतम विचार मांडलेला आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात की ज्याला तू भीत होता आतापर्यंत जीवनामध्ये, मग काही प्रसंग असेल, काही घटना असतील, कुणी एखादी व्यक्ती असेल. समर्थ असं म्हणतात की मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता ते विचार मग मारणे काय. आगा जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. मी माझ्या देहापासून स्वतंत्र आहे. आज या देहामध्ये मी आहे, पण माझं अस्तित्व, हा देह गेला तो जमिनीत पुरला काय, कुत्र्यांनी लचके तोडले काय, व्याधी झाली म्हणून कापून टाकला काय, किंवा
सरणावर ठेवला काय? पण याच्यापेक्षा वेगळा मी आहे हे जेव्हा प्रचितीला येतं, हे जेव्हा आमच्या लक्षात येतं, तेव्हा त्या सापाची भीती काय, त्या देहावर येणाऱ्या प्रसंगांची, संकटांची भीती काय? किती सोपं करून सांगितलंय समर्थांनी बघा. जसा तो साप चावणार नाहीये हे लक्षात आलं की ती दोरी आहे. मग आता मला भीती कशाची आहे? आता कुणाला लाकूड घेऊन बोलवायची गरज नाही, सर्पमित्राला बोलवायची गरज नाही, कारण माझ्या लक्षात आलंय की ते मिथ्या आहे. पंचभौतिक देह हा नश्वर आहे, तो मिथ्या आहे. आज आहे, उद्या नाही. 10-15 वर्षाखाली आमच्याकडे असणारी ताकद, आमच्याकडे असणारं रूप, सौंदर्य आज किंवा आमच्या आयुष्यात पहा ना तुम्ही, लहानपणापासून सिनेमा पाहत असताना किंवा वेगवेगळी समाजातली प्रसंग पाहत असताना, घटना पाहत असताना अनेक गोष्टी अशा आहेत की जिथं आपण आकृष्ट झालो, त्या पदाबद्दल, त्या माणसाबद्दल आपल्याला वैशिष्ट्य वाटलं, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आदर तर होताच, पण एक जिज्ञासा म्हणा किंवा त्याच्याबद्दलची असूया म्हणा थोडक्या प्रमाणात, किंवा त्याच्याबद्दलचं प्रेम म्हणा, निर्माण झालं का नाही? आज ज्या गोष्टीसाठी, ज्या कारणासाठी त्या माणसाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं, आदर होता, असूया होती, ईर्ष्या होती, ती त्याच्याकडे पाहून वाटेल का आता? सिनेमातल्या ज्या नटीचं सौंदर्य होतं ते आज सगळं गळून गेलं. ज्यांच्याकडे अमाप संपत्ती होती आज ते कुठेही राहिले नाहीत. ज्यांनी वाड्या, गडी, शेती, जमीन याच्यावर आपला अहंकार पोचला, त्यांना आज राहायला खोपट नाहीये. अशी अवस्था आहे का नाही? मग हे सगळं नश्वर आहे, मिथ्या आहे, हे सगळं माहिती असताना आम्ही त्यात लिप्त होणं बरोबर नाही. विहित कर्म आम्ही केलं पाहिजे, आम्ही आमचं जीवन जगत राहिलं पाहिजे, परंतु त्या जीवनामध्ये आम्ही लिप्त होता कामा नये. आमचं अखंड अनुसंधान त्या परब्रह्मापर्यंत असलं पाहिजे की मी म्हणजे हा देह नव्हे, मी म्हणजे घडणाऱ्या घटना नव्हे, मी वेगळा आहे, स्वतंत्र आहे, माझं एक वेगळं स्वरूप आहे की जे या परब्रह्माला व्यापून उरलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर उगीच म्हणाले का हो? तशा यातनांमध्ये सुद्धा मला मारणारा शत्रू अजून जन्माला यायचा आहे, मी अवध्य आहे, मी अजन्म आहे, मी अजिंक्य आहे. कशाच्या बळावर म्हणाले? त्यांना माहिती होतं की मी म्हणजे विनायक दामोदर सावरकर म्हणजे ते आत्मतत्व नव्हे की जे प्रायोपवेशन घेऊन 40, 42, 43व्या दिवशी जे स्वस्वरूपामध्ये विलीन झालं, ते केवळ त्या कुडीमध्ये पंचभौतिक देहाचं स्वरूप होतं का? समर्थ फार सुरेख आपल्याला समजावून सांगतायत. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक, कासया भावे श्रीराम. खरंय का नाही? स्वप्न पडतं. कालही त्याचा विचार आपण केला. भयानक स्वप्न पडलंय. आता झोपेतून जाग झाल्यानंतर जेव्हा स्वप्न चालू होतं तेव्हा दरदरून घाम येणं, हाताला कंप सुटणं, भरळणं, भीती वाटणं, चेहऱ्यावर भाव तसे निर्माण होणं समजू शकतो. पण झोप झालीये, जाग आलीये, आता त्या स्वप्नाची काय भीती आहे? का अजूनही आम्ही त्या स्वप्नातच गुंगून राहणार आहोत? समर्थांनी आम्हाला जागृती अवस्था आणली का नाही? अरे तू म्हणजे हा देह नव्हे, तू म्हणजे ते तत्व आहेस की ज्याला
मी तुला नेऊन पोचवणार आहे. ते अमर आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. आम्ही त्या परमात्म्याचे, परब्रह्म स्वरूपाचे अंश रूपाने जीवात्मे आहोत. आम्ही त्याचे पुत्रच आहोत. मग कशाला घाबरायचं. समर्थ या ठिकाणी म्हणतात, काही लोकांच्या दांभिकपणावर समर्थांनी या ठिकाणी असूट ठोकला. समर्थ म्हणतात, काही लोकांना असं वाटतं या जन्मी तरी आम्हाला काही मोक्ष मिळणार नाही. आमचे अनेक जन्म होतीलही, होऊ द्या, पण जेव्हा प्रलय होईल, जेव्हा सगळं ब्रह्मांड संपून जाईल, तेव्हा तरी आम्हाला मोक्ष मिळेल का नाही. काय लोकांची धारणा, त्यांची विचार करण्याची शक्ती आपल्याला खरंच अचंबित करते. आता हा विचार समर्थांना आश्चर्य वाटून देणार आहे. म्हणून समर्थ अशा माणसाला मूर्ख म्हणतात. समर्थ म्हणतात, अरे जेव्हा जग नष्ट होईल तेव्हा तूच काय अनेक पातकी त्या स्वरूपामध्ये विलीन होतील, तो भाग सोडून दे, पण त्यात तुझा पुरुषार्थ काय. फार सुरेख वर्णन केलंय हो समर्थाने. समर्थ म्हणतात, पुरुषार्थाने राहिलं पाहिजे तर तू पुरुष म्हणून घेण्यास उपयोगी आहेस. तर तुझ्या या नरदेह जो मिळालेला आहे त्याचा काहीतरी उपयोग आहे. समर्थ म्हणतात, सगळं सैन्य मेल्यानंतर राज्यपद मिळालं तर काय उपयोग आहे त्याचा. खरंय का नाही. अहो सत्ता नाही तर ते सत्तेचं ठिकाण मिळून उपयोग काय. आज काही राजकीय पक्षांची अवस्था कशी होतीये, जलबीन मछली तडपतायत. कारण ज्यांचा जन्म, ज्यांच्या नसानसामध्ये, रक्तामध्ये, रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये सत्तेत राहणं हे एवढंच आहे. आता ते सत्तेच्या बाहेर आहेत तर पाण्याच्या बाहेर काढलेल्या मासळीसारखे छटपट करतात. त्यांना ते शक्यच नाही. समर्थ म्हणतात की हे सगळं असताना त्या राज्यपद भोगणं हा खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे काय हो, आम्ही प्रपंच करत असताना, आम्ही नातेवाईकात राहत असताना, आम्ही सण समारंभ उत्सव साजरे करत असताना आमच्या परमात्मा स्वरूपापासून आम्ही विलग होणार नाही. त्या परमात्मा स्वरूपाचं अखंड अनुसंधान ठेवणार म्हणजे सैन्य असताना राज्यपद भोगणे, असा त्याचा अर्थ आहे. समर्थ म्हणतात, कारण या जगतातलं नश्वरत्व तू ओळखलंस ना. मी जे तुझ्या समोर एवढे विचार मांडले, दासबोध मांडतो आहे, त्यातून तुला विवेचन करतो आहे, यातून तुला लक्षात येत नाही का की हे सगळं खोट आहे. मृगजळ पाहिल्यानंतर पुन्हा पाण्याचा शोध घेशील का. समजलंय की ते मृगजळ आहे. आता त्याचा शोध कसा घेणार. समर्थ म्हणतात, ते मृगजळ आहे हे लक्षात आल्यानंतर ही नदी पार करून कशी जाता येईल असं भय मनात राहता कामा नये. प्रपंचातलं नश्वरत्व आमच्या लक्षात आलंय. आता प्रपंचात आलेल्या संकटांना कसं तोंड द्यावं हा प्रश्न आमच्या समोर नसला पाहिजे. 2 वर्षाखाली माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये एक मोठं संकट आलं होतं, व्यवसायाच्या रूपाने. मीच नव्हे तर सगळं कुटुंब सैरभैर झालं. अहो एवढंच काय, 8-10 वर्ष झाली त्या गोष्टीला. समर्थांच्या पादुका इथं असताना एक मोठा प्रसंग माझ्या वैयक्तिक जीवनात आला. सैरभैर झालो, पण मनात एक विचार केला, समर्थ आपल्या गावात आहेत, वाईट कसं करतील. मला हे कुणी सांगितलं खरं सांगू, पूजनीय सुनील दादांनी सांगितलं. त्यांना मी फोन केला, म्हणलं दादा असं असं आहे, 2-3 दिवस झाले मी खूप, माझी अवस्था बिकट आहे, असा असा प्रसंग आहे. तर ते म्हणाले
अरे समर्थांच्या पादुका नांदेडला आहेत, तुला भीती कशाला, काळजी कशाला? देवासी त्रैलोक्य ठावे, आपण आहे 2 दिवसांचा, देव बहुता काळाचा, देवासी त्रैलोक्य ठावे. त्याच्या जे मनात आहे ते आपल्याला नाही समजू शकत. आणि तुम्हाला मी अगदी आनंदाने सांगतो, समर्थ खरंच आपल्या पाठीशी आहेत. त्याची प्रचिती अनेक वेळा आपल्याला येते, काहीही बिघडत नाही. अनेक कठीण प्रसंग, अहो काय कठीण प्रसंग आहेत मला तुम्ही सांगा. आपल्या आयुष्यात काही कठीण प्रसंग, कसले प्रसंग आहेत हे? त्याचा कठीणत्व आम्ही एवढं वाढवून ठेवलंय, त्याचा बागुलबोळा आम्ही एवढा केलाय. बरं, हा प्रसंग, कुठलाही कठीण अवस्था घ्या, ती फार दिवस राहत नाही ना. कठीण प्रसंग हे केवळ प्रपंचातच येतात असंही नव्हे. अडचणी ह्या केवळ आमच्या प्रपंच व्यवसायातच येतात असं नव्हे. दासबोध निरूपण करताना काय कमी व्यत्यय येतात का? मध्येच सिग्नल जातो, मध्येच कॉल येतो कुणाचा तरी. पण हे प्रसंग तात्कालिक आहेत. लगेच आपण त्यांना बंद करू शकतो. त्यांना बाजूला करून आपण फेसबुक लाईव्ह पेजवर रिझ्यूम होऊ शकतो. मला तुम्ही सांगा, परब्रह्म स्वरूपाचं पेज जे आहे ते असं लाईव्ह आहे, कायम लाईव्ह आहे. त्याच्याशी आम्ही कधी जोडले जाऊ, आम्ही आलेल्या कॉल्सवर, आलेल्या व्यवधानामध्ये किती गुंतून पडू, हा भाग आमचाच आहे ना, हे कारण आमचंच आहे ना. मग आम्हाला का नाही जमत आहे? समर्थ सांगतात की हे सगळं लक्षात आल्यानंतर आता तुला भीती वाटायला काय कारण आहे? आता तुझं स्वरूप तुझंच लक्षात आलंय, मग तू या बाकीच्या गोष्टींमध्ये कशाला लिप्त होतो? का त्यांची भीती बाळगतो? समर्थांनी 42 ते 45 या ओव्यांमध्ये हे वरचे 2 प्रसंग सांगितलेले आहेत की सर्पाची भीती संपली आता, किंवा त्या स्वप्नाची भीती संपली. आता तर जागृत अवस्था आली आहे. आता तर समजलंय ना की मी म्हणजे हा पंचभौतिक देह नाहीये, मी म्हणजे ते परब्रह्म स्वरूप आहे, ते अविनाशी तत्व आहे, ते क्रियाहीन, रंगहीन, सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं ते तत्व आहे. मग ते तत्व जर मी असेन तर या क्षुल्लक गोष्टींवरून मी माझी मानसिकता का बिघडू द्यावी? मी माझी साधना का ढळू द्यावी? मी माझ्या साधनेत का खंड पडू द्यावा? बरं, साधनेत खंड पडला तर तो प्रश्न निकाली निघतो का? असंही नाही. जर तुम्ही चिंता करून तुमचे प्रॉब्लेम सुटत नसतील तर तुम्ही चिंता कशाला करता? आणि दुसरा विचार असा आहे की जर ते प्रॉब्लेम स्वतःहून सुटणार असतील तर चिंतेची गरज काय? समर्थांनी या समासामध्ये एक ओवी सांगितली आहे, दृश्य पदार्थ ओसरता अवघात्मची तत्वता, नेटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही श्रीराम. या ठिकाणी समर्थ आम्हाला तत्व झाडा करायला सांगतायत. दृश्य पदार्थ ओसरता. समर्थांनी मागे एका दशकामध्ये एका समासामध्ये काय सांगितलं? ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. ज्ञानाचा अग्नी प्रदीप्त झाल्याबरोबर हे जे दृश्य कचरा आहे, केर आहे, तो सगळा जळून जातो. समर्थांनी आम्हाला ज्ञान अवस्था प्राप्त करून देण्यासाठी साधना सांगितली. त्या मार्गावर समर्थ आम्हाला घेऊन जात आहेत. समर्थ आम्हाला परब्रह्म स्वरूपाच्या जवळ रस्ता दाखवत आहेत. ते असं म्हणणार नाहीत की हे घे परब्रह्म स्वरूप, कारण ते म्हणतायत माते पदार्थ नव्हे की तुला ते दाखवायला. त्याची प्रचिती घेतली पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात की अद्वैता संबंधी मिळालेलं ज्ञान, शास्त्र, गुरु
आणि आत्मप्रचितीने दृढ केलं पाहिजे. यालाच वेदांत प्रचिती, शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती असं समर्थ सांगतायत. वेदांत, सिद्धांत आणि धादांत ही तीन त्याची दुसरी नावं आहेत. शास्त्रांनी काय सांगितलं ते आपण श्रवण केलं. गुरूंनी काय सांगितलं आपल्याला उपासना दिली, त्याचं मनन चिंतन केलं, निधिध्यास केला. आणि आत्मप्रचिती म्हणजे आत्मसाक्षात्कार. आता समर्थ असं म्हणतात, इथं द्वैत संपलं आणि आता असा जो माणूस असतो त्याला एकांत आवडतो. समर्थांनी या समासामध्ये एकांत शब्दाला फार विशेष महत्त्व दिलेले आहे. समर्थ अनेक वेळा बोललेले आहेत एकांतावर. एकांत जयास मानवला सर्वाधिक कळे त्याला. योगी अरविंदांना विचारलं, तुमच्या राष्ट्राला स्वातंत्र्य कधी मिळेल? योगी अरविंदांची ध्यानधारणा चालू होती. योगी अरविंदांचा एकांत चालू होता. योगी अरविंद म्हणाले, माझ्या जन्मदिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी या देशाला स्वातंत्र्य मिळेल. काय शब्द आहेत, काय शक्ती आहे त्या शब्दांमध्ये. एकांत ज्याला मानवतो, समर्थ म्हणतात, त्या एकाचा अंत करणे म्हणजे एकांत मानवणे. कोण आहे एक? हा मी म्हणजे एक आहे. समर्थांनी एका ठिकाणी सांगितलं, हा तिसरा चोरू आणला कुठून? तो एक आहे. खरं तर या दृश्य विश्वामध्ये, या जगतामध्ये, या चराचरामध्ये, या सगळ्या सृष्टी परमेष्टीमध्ये एक पुरुष आणि एक प्रकृती हे दोघच आहेत. तिसरा मी आणला कुठून? त्याचा अंत केला पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, एकांत आवडतो अशा ज्ञानी माणसाला. तुम्हाला एकांत आवडतो का? एकांतात बसायला आवडतं का? आपण बऱ्याच वेळा पाहतो बघा, सिनेमा असतो, सिरियल्स असतात, लोक ते समजून सांगायला जातात आणि तो माणूस म्हणतो, मला थोडा वेळ एकांत राहू द्या, मला कुणीही बोलू नका. आणि तो एकदम बिथरलेला माणूस, कुणाशी बोलत नाही, ऐकत नाही, असं करणारा माणूस, आपल्या हातून काहीतरी घडेल याची त्याला भीती असणारा तो माणूस थोडा वेळ एकांतात जातो, काही आत्मपरीक्षण करतो, मीला बाहेर काढून पाहतो साक्षी भावनेने की जे जे काही घडतं आहे ते माझ्या जीवनाला किती बेजार करणार आहे, किती दुष्परिणाम करणार आहे. आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळा हा जो घोळ आहे हे सगळं ढवळलेलं आहे म्हणून दिसत नाही. हे ते ढवळून निघालेलं असतं, ते सगळं संत होतं, शांत होतं, खाली बसतं. आता ते नितळ होत आहे. सज्जन हो, समर्थ म्हणतात, एकांत आपल्याला मानवला पाहिजे. आणि असा जो ज्ञानी माणूस आहे, मोक्ष लक्षण, आत्मदर्शन, असा जो सिद्ध पुरुष आहे, त्याला एकांत आवडतो. आपल्याला एकांत आवडला पाहिजे. समाजापासून काही वेळ, नातेवाईकांपासून काही वेळ मी बाजूला जाऊन बसलो पाहिजे. मग ते शिवथर घळीमध्ये जायला पाहिजे, एखादा महिना तिथं जाऊन सेवा करायला पाहिजे. असं ठिकाण निवडा की जे ठिकाण एकांताला, तुमच्या वैयक्तिक साधनेला वेळ देईल. स्वरूपाश्रमामध्ये जा, स्वरूपानंदांच्या आश्रमामध्ये जा, एकांत मिळेल तुम्हाला. संत महांतांच्या समाधीजवळ जा, तिथं जी अवस्था असेल, जी परिस्थिती असेल, ज्या सोयी असतील तिथं राहा, त्या मान्य करून राहा, पण एकांतात राहा. साधना चालू ठेवा. समर्थ म्हणतात, आत्मदर्शन व्हायला वेळ बिलकुल लागणार नाही. नेटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही.
आपण जर नीट विचार केला, नेहटून नीट विचार जर केला, तर ह्या दृश्याचा परिणाम कुठलाही आपल्या अंतःकरणावर होणार नाही. आपली साधना ही अव्याहतपणे चालू राहील. कारण यावर आपण अवलंबून नाहीयेत. या दृश्य जगतावर आपण अवलंबून नाहीयेत. जी परिस्थिती असेल, जी साधना असतील, त्यावर आम्ही आमची गुजराण केली पाहिजे. परंतु साधनेला आम्ही सोडता कामा नये. समर्थ पुढे म्हणतात, असा ज्ञानी माणूस मौनात राहतो. तो जास्त बोलत नाही, स्वतःहून काही सांगत नाही. भवमृगजळ आटले, लटके बंधन सुटले, अजन्म्यास मुक्त केले, जन्मदुःखापासून श्रीराम. आता हे सगळं बंधन संपलं. आता पंचभौतिक देह म्हणजे मी, ही देहबुद्धी संपली. आत्म्याचं स्वैरपण, स्वतंत्रपण जाणवलं. समर्थ म्हणतात, असा माणूस जन्मदुःखापासून सुटला. अहो, जन्मदुःख तर फार लांब राहिलं. आमच्या आघात झालेले आमच्या प्रपंचावर ते सुद्धा आम्हाला चिकटले नाही पाहिजेत, स्पर्श करून नाही गेले पाहिजेत. मला तुम्ही सांगा, पूजनीय सुनील दादा चिंचोळकरांच्या जावई, 40-41 वर्षाचं वय, ॲक्सिडेंट झाला, कोमामध्ये गेले. 8व्या-9व्या दिवशी ते निजधामी गेले. सुनील दादा तिथं गेले. त्यांची प्रवचनं लागलेली होती. ती 8 दिवसानंतर होती. तिथं भेटले, मुलीचं सांत्वन केलं, तिला सांगितलं, होणार तैसे होत जात. प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण. प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त. आमचं चित्त डळमळलं नाही पाहिजे. शोक होणं, दुःख होणं, आपण या पंचभौतिक देहात आहोत म्हणून ते अपेक्षित आहे, ते वावगं नाहीये. पण वर्षानुवर्ष तेच दुःख त्यातच लिप्त होऊन रडत पडत राहणं, कुढत राहणं, साधना सोडून देणं, माझ्या आत्मतत्वाला त्या देहासोबत विनाकारण गुंतवत ठेवणं, हे कितपत योग्य आहे? समर्थ म्हणतात, असा ज्ञानी माणूस मौन्यावस्थेत जातो. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडली उपाधी, निप्रपंचाची श्रीराम. निप्रपंच, प्रपंचच नव्हता ना. ते जे काही दिसत होतं ते सगळं मिथ्या होतं, याची प्रचिती आली आहे. हे आता लक्षात आलंय. मला तुम्ही सांगा, आई बाळाचं एवढं करते, किती जपते हो लहानपणी. तो रडला, त्याला पाजवायचं, उलटी होऊ नये, ढेकर निघावी म्हणून त्याला पाठीवर घेऊन फिरत राहायचं. जन्माच्या अगोदर तर ती सगळं जपतेच. उडी मारणं नाही, जोरात चालणं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही. का? त्या बाळासाठी. 9 महिने ती यातना सोसते. पुढे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ती त्याचं सगळं करते. पण एक दिवस तोच जेव्हा आपल्या आईला म्हणतो की मी तुमच्यासाठी दुसरा फ्लॅट बघू का, किंवा गावाकडे तुम्ही जाता का, नाही, प्रपंचातलं नश्वरत्व लक्षात येत. हे सगळं खोटंही नाही वाटत की ज्याच्यावर जीवापाड माया केली, लहानपणी नाही तिच्या लक्षात येणार. ती कधी माता, आई, कोणती आई, त्या बाळाची लंगोट. आता तर काय डायपर आलेत, ते लंगोट पुसणे, धुणे, करणे, तो तर भागच राहिला नाही. कर त्याच्यातच. अगोदर नाही तर सू केली, शी केली, सारखं बदलावं लागायचं. धुवायचं, ते वाळवायचं, स्वच्छ ठेवायचं, घाणीमध्ये नाही पडू द्यायचं, बाळाला संसर्ग होईल म्हणून. आता ते डायपरमुळे सगळंच बिघडलंय नाही, चांगल्या अर्थाने सगळं बदललंय. पण हेच बाळ नंतर मोठं झाल्यानंतर बायकोच्या खुशीसाठी, सासरवाडीच्या खुशीसाठी आपण बघितलं का नाही, माय बापाशी नीच उत्तरे. हे मिथ्या नाहीये, हे नश्वर नाहीये.
किती दिवस आपण त्यात अडकून राहणार? मला लोक सांगतात, लहान बाळ आहे, सुनबाई नोकरीला आहे, मुलगा नोकरीला आहे. अहो, ते लहान बाळ आहे म्हणून त्यांनी तुमचे तिकीट काढले, तुम्हाला तिकडे बोलावून घेतलं. मुलं जेव्हा मोठी होतील, नातू वगैरे, जेव्हा तुमची त्यांना गरज नसेल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जेव्हा तुम्ही काही करू शकत नाही. आज आपला देह चालतोय, शरीर चालतंय म्हणून सगळे या 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 म्हणतात, आपली वाहवा करतात. उद्या जेव्हा आपला देह चालणार नाही, तेव्हा हीच माणसं विन्मुख होतील का नाही? हे मिथ्यत्व नाहीये. विहित कर्म केलं पाहिजे. समर्थांनी कधीही आपल्या विहित कर्माला, कर्म केलं पाहिजे, तो अधिकार आहे, ते कर्तव्य आहे, पण त्यात लिप्तता नको. म्हणून समर्थ म्हणतात निप्रपंचाची. प्रपंच शब्दाला निप्रपंच हा शब्द ते समर्थांनी वापरला, की जो प्रपंच खरा नव्हता, मला वाटत होता की हे सगळं काय सुखाचं आहे, काय समाधानाचं आहे, काय आनंदाचं आहे. समर्थ म्हणतात विवेके तोडिली उपाधी. नित्यानित्य विवेक जोपासला पाहिजे. सारासार विवेक केला पाहिजे. सार काय असार काय हे सारखं केलं पाहिजे. आत्मा काय अनात्मा काय याचा विचार केला पाहिजे, आणि हा विचार नित्य असला पाहिजे. तो नित्यानित्य विवेक आहे. त्या विवेकाच्या बळावर प्रपंचाची उपाधी तोडली आहे. आणि समर्थ असं म्हणतात की असा हा देहबुद्धीतून विदेहात गेलेला मौनी हा सिद्ध पुरुष आहे. किती दिवस लागणार आहेत आपल्याला सिद्ध व्हायला? आणि पुढे समर्थांनी सिद्ध लक्षण हा समाज घेतलाय. जो आता सिद्ध आहे त्याला समजलंय सगळं की हे सब झूठ है, पण आलेल्या प्रसंगाला हसून खेळून दाद देऊन ते आपल्याला कर्तव्य निभावता आलं पाहिजे. हे सुद्धा कौशल्य आहे. तोंड पाडून उदास चेहऱ्याने इकडे तिकडे फिरणं योग्य नव्हे. सज्जना हो, समर्थांनी आपल्याला मागे बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे 4 समास ओळीनं दिले. समर्थांनी या समासामध्ये पुन्हा सिद्ध लक्षण, सिद्ध पुरुषाची लक्षणं काय आहेत याचं विवेचन मांडलंय. समर्थ म्हणतात की आता दुष्चित पण गेलं, त्याला मोक्षाप्रत न्यायची तयारी झाली, आणि त्याला आत्मदर्शन झालं. ज्याला त्या परब्रह्म स्वरूपाची प्रचिती आली आणि तेच परब्रह्म स्वरूप विविध रूपांनी नटलेलं आहे याची खात्री पटली, ते तू माणूस सिद्ध आहे. पण या सिद्ध माणसाने मला ज्ञान झालं, मला मोक्ष मिळाला, मला कैवल्य प्राप्ती झाली म्हणून देह सोडून चालेल का? समर्थांचा असा सिद्ध माणूस तो समाजाच्या उपयोगी पडला पाहिजे, ही धारणा या समासामध्ये समर्थांनी पुन्हा एकदा प्रकट केलेली आहे. समर्थांनी या समासामध्ये अशा सिद्ध पुरुषांची सगळी लक्षणं अत्यंत सुरेख शब्दात वर्णन केली आहे. तुम्हाला खरं सांगू, हा जो समास आहे, दशक 8 समास 9 सिद्ध लक्षण, तुमच्या माझ्या साधकांनी या समासाला आरसा मानलं पाहिजे. तुम्ही म्हणाल हे काय वेगळं अजून? मी तुम्हाला सांगतो, हा समास म्हणजे साधनेच्या मार्गावर चालत असताना, वेगवेगळी सिद्धी प्राप्त होत असताना, ज्ञानाची प्राप्ती झालेली असताना, परमात्म स्वरूपाची तदाकारता मिळत असताना, मी माझ्या साधनेमध्ये किती टप्प्याटप्प्याने वर चाललो आहे, आणि साधनेमध्ये कुठे वैगुण्य तर राहिलं नाही, माझ्या आचरणात कुठे चुकीचं तर घडत नाही,
हे पडताळून दाखवणारा हा समास आहे. म्हणून मी आपल्याला असं म्हणालो की आपल्यासारख्या साधकांनी सिद्ध लक्षण दशक 8 समास 9 हा समास आरशासारखा समोर धरला पाहिजे. आरसा काय करतो? आम्हाला आमचं स्वरूप, आमचं जे पंचभौतिक स्वरूप आहे ते आमच्या समोर आणून ठेवतो. कुठे घाण लागलीये, कुठे डाग लागलाय, कुठे केस अस्ताव्यस्त झालेले आहेत, हे सगळं आमच्या समोर आणतो. हा समास सिद्ध लक्षणाचा समास दासबोधातला 8-9 हा समास आमच्यासाठी आरसा आहे. आपण हा समास मुळातून वाचला पाहिजे. समर्थांनी या समासामध्ये एक प्रकारे आपली प्रगती किती झालीये याचा ठोक ताळा काढण्यासाठी म्हणून हा समास रचून ठेवलेला आहे. हे पाहण्यासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा हा समास आहे. आपण हा समास मुळातून वाचला पाहिजे. आपल्याला माहिती आहे गार्गी मैत्री या ज्या अधिकारी स्त्री संत एका दृष्टीने मठपती होत्या, मोठ्या विदुषी होत्या. उपनिषदामध्ये याचा संदर्भ येतो. मैत्रेयी ध्यानाला बसलीये आणि सिद्धावस्थेला प्राप्त झालेली आहे. असा सिद्धावस्थेला प्राप्त झालेल्या मैत्रेयीच्या हातून तिच्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत ते समर्थांनी या समासामध्ये घेतलेले आणि ते आपल्याला डोळ्यासमोर ठेवून की माझ्या वाङ्मयाचा, माझ्या दासबोधाचा अभ्यास करणारा साधक त्यांनी हा समास आपल्या समोर एक दर्पण म्हणून ठेवला पाहिजे. समर्थांनी या समासामध्ये पुढे ओवी क्रमांक 9 आणि 46 या 2 ओव्या आहेत की ज्या ओव्यांमध्ये असा जो सिद्ध पुरुष असतो त्या सिद्ध पुरुषाची 2 लक्षणं सांगितलेली आहेत. सिद्ध पुरुषाची 2 लक्षणं ओवी क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 46 मध्ये आलेली आहेत. सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण, जनी असोन आपण जना वेगळा श्रीराम. असा जो सिद्ध माणूस आहे, असा जो सिद्ध साधक आहे तो समाजात राहतो, तो समाजापासून दूर नाही जात, पण जनापेक्षा सामान्य लोकांपेक्षा वेगळा राहतो. वेगळा राहतो म्हणजे काय? त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं लक्षात आपल्याला आणून देतं की कुणीतरी मोठी हस्ती आहे, कुणीतरी ज्ञानी माणूस आहे, हा काही सामान्य माणूस नव्हे असं लक्षात येतं. हे मुख्य साधूचे लक्षण ओवी क्रमांक 9. सदा स्वरूपानुसंधान, त्याचं अनुसंधान कुठे आहे? परब्रह्माशी तो लिप्त आहे, त्याच्यापासून तो ढळत नाहीये. त्याला माहिती आहे की मी म्हणजे मी नव्हे, मी म्हणजे तो आहे. अखंड अनुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. जनी असोन आपण, तो समाजात राहतोय, तो प्रपंच करतोय, त्याला मुलं बाळ आहेत, बायको आहे, घर आहे, व्यवसाय आहे, करतोय, सगळं करतोय, पण जना वेगळा. ओवी क्रमांक 46 मध्ये एक असाच विशेष गुण समर्थ सांगतात. सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणीजे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीराम. साधू लक्षणाचं मुख्य वर्म समर्थ या ठिकाणी सांगतात. स्वरूपी राहणे हा स्वधर्म आहे. तो मूळ, तो काही इथं मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू असा नव्हे. आत्म्याचा धर्म कोणता आहे? परमात्म्याशी अखंड अनुसंधान ठेवणं हे साधूचं मुख्य वर्म आहे. साधूची ओळखण सांगणारे, साधूची लक्षण सांगणारे 2 लक्षणं मी तुम्हाला सांगितली, ओवी क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 46. तर ती आहे निस्पृहता. नैराश्यता हा शब्द समर्थांनी वापरलाय. हा सुरेख गोड ओवी आहे. समर्थ म्हणतात, आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखण श्रीराम.
नैराश्यता म्हणजे निराशता का? नाही. साधू निराश नसतो. हा सिद्ध साधक निराश नसतो. तो कायम स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर असतं, एक विलक्षण तेज त्याच्या चेहऱ्यावर असतं, पण तो निस्पृह असतो. नैराश्यता म्हणजे या ठिकाणी निस्पृह असणे. त्याला कशाचीही अपेक्षा नसते. तो कधी काहीही मागत नाही. त्याला जे दिला तो ते एक क्रिया म्हणून तो करतो. एक प्रसंग आहे दत्त संप्रदायातल्या एका साधकाचा, एका सिद्ध पुरुषाचा प्रसंग आहे. ते भिक्षा मागून आपली देहस्थिती चालवत असत. त्या गावामध्ये ते गेले. प्रसंग आहे चरित्रातला. आणि त्यांचे जे एक भक्त होते त्यांनी गावामध्ये जाऊन सांगितलं आपल्या बहिणीकडे की आज ते भिक्षा मागायला आपल्याकडे येतील. आता याला कुणी भिक्षा म्हणतात, कुणी पुडी म्हणतात. तर बहिणींनी स्वयंपाक केला त्यांच्या भगिनींनी, चांगला पूर्ण वर्णाचा स्वयंपाक केला. आज सिद्ध पुरुष आपल्या घरी येणार आहेत म्हणून. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर दारामध्ये निरोप देताना बाई खाली वाकल्या, नमस्कार केला, म्हणाल्या, आचार्य कसा वाटला स्वयंपाक? तुम्हाला समाधान मिळालं ना? त्या सिद्ध पुरुषाचं उत्तर काय होतं? ते आचार्य म्हणाले, तुम्ही वाढलं ते मी पोटात ढकललं, बाकी माझ्याकडे काही शब्द नाही. एवढी पराकोटीची निस्पृहता आणि नैराश्यता ही साधूच्या अंगी आहे. त्याचं मुख्य लक्षण आहे. समर्थ सांगतायत या समासामध्ये. आणि समर्थ असं म्हणतात की त्यांनी, या सिद्ध पुरुषांनी देहबुद्धीच काय स्वतःची सगळ्या गोष्टींना मारलेलं असतं. म्हणजे काय हो? लोकांना, प्राण्यांना मारलेलं असतं का? समर्थ सांगतात तो क्रोधरहित असतो, तो स्वानंदी असतो. तो जे काही करतो ते त्याच्या आनंदासाठी करतो. त्याला तिरस्कार तर कुणाचाच नसतो, कारण त्याला सगळ्या चराचरामध्ये त्या भगवंताचं अस्तित्व दिसतं. त्यामुळे तो कुणाचा तिरस्कार करेल? त्याला मत्सर नाहीये, कारण तो त्याच्या स्थितीमध्ये स्वानंद आहे, आनंदाने आहे, शाश्वत सुख उपभोगतोय. मग त्याला कुणाचा मत्सर आहे? तो दांभिक नसतो. जे आहे ते तो प्रकट करतो. लपून छपून त्याच्याकडे काही नसतं. निप्रपंच आहे. तो प्रापंचिक जरी असला तरी त्याला त्या प्रपंचातलं थोतांड, त्या प्रपंचातलं मिथ्यत्व, त्या प्रपंचातलं नश्वरत्व समजलेलं असतं. तो शोकरहित असतो. त्याला माहिती आहे दुःख, शोक या ज्या घटना आहेत, हर्ष, आनंद, त्या सगळ्या पंचभौतिक देहाच्या आहेत. माझ्याशी त्याचं काही देणं घेणं नाहीये. तो शोकरहित असतो. तो मोहरहित असतो, मोहातीत असतो, मोहाच्या पलीकडे असतो. तो भयातीत असतो. भय कसलंय त्याला? या सगळ्या चराचराला, ब्रह्मांडाला व्यापून असलेला परब्रह्म स्वरूप आहे तो. मग त्याला कसलं भय आलंय? त्याला कशाचाही खेद नाहीये, काही मिळवायचंच नाहीये. कारण त्यांनी जे मिळाल्यानंतर काही मिळवायचं नाही ते मिळवलेलं असतं. जे समजून घेतल्यानंतर पुन्हा समजून घ्यायचं काही राहिलेलं नाही असं आत्मज्ञान त्यांनी मिळवलेलं असतं. त्याला सामान्य जनांबद्दल तेवढीच तळमळ असते. तो संकुचित स्वार्थाचा नसतो. समर्थांनी अशा सिद्ध लक्षणाची अनेक वर्णनं, त्याच्या लक्षणाची, तो कसा वागतो, कसा राहतो, त्याचं सगळं वर्णन या समासामध्ये समर्थांनी केलंय. समर्थ पुढे म्हणतात, हे जे साधूची नैराश्यता आहे हा समर्थांच्या जीवनातला प्रसंग आहे की नाही? राजांनी सनद, सगळं राज्य लिहून समर्थांच्या झोळीत टाकलेला प्रसंग आहे की नाही? समर्थ म्हणतात हे आम्हाला घेऊन काय करायचं? तुम्ही विश्वस्त म्हणून हा कारभार चालवा. म्हणून समर्थ म्हणतात श्रीमंत योगी, श्रीमंत आहे
परमवैभव संपन्न योगी आहे, योग्यासारखा राहतो. म्हणून आम्ही कोण आहेत? आम्ही गृहस्थ धर्मी आहोत. गृहस्थाश्रमामध्ये असणारे आम्ही साधक आहोत. आम्ही गृहस्थी आहोत पण आश्रमवत जीवन जगणारे आहोत, म्हणून गृहस्थाश्रमी आहोत. आणि पुढे समर्थ असं म्हणतात की सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक मठ, अनेक आखाडे, अनेक संप्रदाय अभिनिवेशाने प्रकट होत आहेत. बघा, 350 वर्षापूर्वी समर्थांच्या दृष्टीच्या समोर आजचा भारत, आजचा हा देश उभा आहे. अनेक परंपरा, अनेक मठ, अनेक आखाडे, एकमेकांच्या जीवावर उठणारे लोक आहेत. अनेक संप्रदाय, मी मोठा, माझी उपासना मोठी, माझा संप्रदाय मोठा, एकमेकांचे जीव घ्यायला कमी करत नाही. अशी साधना समर्थ म्हणतात की सिद्ध पुरुषाच्या अंगी नसते. सिद्ध पुरुषाला यात काही पडलेलं नसतं, तो या भानगडीत बिलकुल पडत नाही. समर्थ पुढे म्हणतात, बाह्य भलतैसे असावे, परी अंतरी स्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे, साधू अंगी श्रीराम. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी, सिद्ध लक्षण ते चतुरी, जाणीजे ऐसे श्रीराम. आता सिद्ध पुरुषाच्या अंगी असे गुण असल्यामुळे समर्थांनी आपल्याला सगळ्यांना एक अत्यंत वचन दिलेलं आहे. समासाच्या शेवटी समर्थांनी आपल्याला आत्मनिर्भर केलंय, भयमुक्त केलंय. काय भयमुक्त केलंय? समर्थ म्हणतात, ही जर साधना करीत राहिला, साधूंच्या संतांच्या सहवासात जर राहिलास, तर तुला परब्रह्म प्राप्ती होणं काही विशेष नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, धरिता साधूची संगती, आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती, लक्षणे अंगी श्रीराम. साधू संतांची सहवास, साधू संतांची संगत जर धरली आणि आपली साधना जर चालू ठेवली, तर समर्थ म्हणतात, आपशाच, आपशाच म्हणजे आपोआप, बाकी काही करायची गरज नाही. साधना दृढतेने करणे, नित्य करणे, नैमित्तिक करणे, सदा सर्वदा करणे आणि सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवणे. साधू संतांच्या सहवासामध्ये जर आपण राहिलो आणि आपली साधना चालू ठेवली, तर आपल्याला आत्मदर्शन व्हायला, मोक्ष प्राप्ती व्हायला, कैवल्य प्राप्ती व्हायला काहीही अवकाश लागणार नाही. थेंबुटा सागरी मिळाला, सरिता समुद्रासी मिळाली, लोह परिसेशी लागला, तेवढाच वेळ आहे तो चिकटणे, एका क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही. साधू संतांची सहवास, साधू संतांचा त्यांची महती, त्यांच्याजवळ आपण राहणं, त्यांची सत्संगती, याचं महात्म्य समर्थांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेले. आमच्या दासबोध सखोल अभ्यास परिवारातल्या सौ शुभदा थिटे, त्या मी परवा म्हणालो की आपण असे प्रयोग केले पाहिजेत, असे प्रकल्प केले पाहिजेत. त्यांनी मला सांगितलंय की दासबोधामध्ये साधू संतांचा सहवास लाभण्याचं महात्म्य सांगणाऱ्या ओव्या मी त्याची यादी करणार आहे. असे अनेक उपक्रम आपल्याला करता येतील. समर्थांचा दासबोध, समर्थांची साधना आपण सोडता उपयोगी नाही. वेळ जरी एखाद्या वेळी काही कारणामुळे चुकली, आज 2 वाजता नाही झालं, परंतु आदरणीय प्रवीणजी शास्त्रींनी सांगितलं की 4 ते 5, 5:30 पर्यंत तुम्ही चालू द्या. मी मोठा भाग्यवान आहे. मी आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की ही सेवा अव्याहतपणे चालू राहिली आहे. आजच्या सेवेचं सगळं समर्पण समर्थांच्या चरणी करतो. आपल्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ.